नमस्कार मंडळी. MEA म्हणजे फक्त असोसिएशन नाही, तर मराठा उद्योजकांसाठी एक भक्कम आणि हक्काचं व्यासपीठ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी MEA ने एक असा एक्स्पो आयोजित केलाय ज्यामुळे मराठा उद्योजकांना जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येईल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026. आणि या जागतिक प्रवासाचे अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहे सागकला इंडियाचे प्रसाद बोराडे सर. नमस्कार सर. नमस्ते सर, आपल्या या बिझनेसची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. सर, आम्ही टिंबर मार्केटमध्ये गेली 60 इयर्स पासून आमचा प्रेझेन्स आहे. आम्ही एक थर्ड जनरेशन एंटरप्रेन्योर आहोत. आत्ता आम्ही फ्रॉम द लास्ट 60 इयर्स आमचं टीकवूडमध्ये काम राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आपल्या प्युअर सागवान लाकडामध्ये ट्रेडिंग पासून कटिंग पर्यंत आम्ही सर्व करतो. आत्ता आम्हाला आम्ही एक सागकला म्हणून एक आमचा ब्रँड एस्टॅब्लिश केलाय, ज्यामध्ये आम्ही लक्झरी टीकवूडमध्ये फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके. तो आम्ही पुण्यात मॅन्युफॅक्चरिंग आमचं एक युनिट आहे, तिथे आमचं पूर्ण इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि नंतर आम्ही एक्सपोर्ट पर्यंत पण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. टू एक्सपोर्ट्स लाईक फ्रॉम डिझायनिंग, पूर्ण आमची पर्सनलाइज डिझाईन टीम आहे, टू मॅन्युफॅक्चरिंग. आणि ह्यात सर्वात मोठा भाग म्हणजे जे लाकडामधलं जे ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग, ज्याच्यात हँडवर्क इम्पॉर्टंट असतो, कारण की कारागीर आणि लाकूड हे खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे. बरोबर. तर त्या कॉम्बिनेशनला एक साजेसं घेऊन आपण म्हणू शकतो की आम्ही त्याला पुढे नेतोय. जी आपली जुनी परंपरा होतो त्याला आपण पुढे घेऊन चालतो. येस. तर सर, सागकला हे नाव खूप छान आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा इथे आलो तो नाव बघूनच आम्हाला खूप छान वाटलं. तर या नावामागची काही कहाणी, म्हणजे कसं सुचलं किंवा कसं हे नाव द्यावं वाटलं सागकला? सागकला नावातच पूर्ण एक्सप्लेनेशन आहे. साग हे आपलं जे महाराष्ट्रातलं सर्वात आवडतं लाकूड सागवान, ह्याला अनुकरून आम्ही साग हे नाव घेतलंय. आणि कला हे एक बेसिकली आर्ट आहे. लाकडामध्ये जेव्हा आर्ट मिक्स होतो त्याच्यात काहीतरी चांगला एक प्रोडक्ट बनतो, आणि त्यामुळे आम्ही सागकला हे नाव हे केलेलं. खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण नाव असं आहे सर तुमच्या या बिझनेस ब्रँडचं. मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या बिझनेस बाबत काय वैशिष्ट्य आहेत, बिझनेसची काय वैशिष्ट्य आहेत? आमचा हा थर्ड जनरेशन बिझनेस आहे, जसं आपण म्हटलं तर आमचं हे जे लाकूड आहे त्याला ट्रस्ट फॅक्टर खूप महत्वाचा असतो, आणि आम्ही तो एक जनरली कस्टमर्सला प्रोव्हाइड करण्याचा आमचा सगळ्यात मोठा पार्ट आम्ही हे केलेला आहे, ज्याच्यात आम्ही पूर्ण लाकडाची माहिती कस्टमर्सला देतो. ते काय फर्निचर नक्की आमच्याकडून बनवून घेत आहेत आणि त्याची बनवण्याचा प्रकार कसा आहे किंवा काय आहे, तो एक आम्ही पूर्ण समजून सांगतो. आणि आमचा तो एक फॉर्मॅट आहे, त्या पद्धतीने आम्ही पूर्ण जे आहे ते ओरिजिनल टीकवूड कस्टमर पर्यंत कसं पोहोचलं पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेतो, आणि ते फॉलो करून आम्ही त्या प्रिन्सिपल्सवर आम्ही काम करतो. सर, तुमच्या आयुष्यातला एखादा टर्निंग पॉइंट जो बिझनेस साठी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट केला ज्यांनी, असं काही सांगता येईल? टर्निंग पॉइंट आपण म्हणू शकता की लहानपणापासून पहिले तर लाकूड बघितलेलं आहे, लाकडाचे ग्रेन्स बघितलेत, लाकडाचं कटिंग बघितलंय, सर्व गोष्टी बघितल्यात. पण एवढ्या वर्ष लाकडामध्ये बिझनेस करतोय, तर त्याला आपण एक ब्रँड म्हणून कसं घेऊन जाऊ शकतो पुढे, आणि एक चांगला टीकवूडचा ब्रँड जो एक लिगसी आम्ही एक पुढे फॉरवर्ड करतोय, तर ती लिगसी फॉरवर्ड करण्याच्या हिशोबाने आम्ही पुढे काय कसं करू शकतो. तर तो ब्रँड डेव्हलपमेंटची जेव्हा आयडिया आली त्यानंतर तो टर्निंग पॉइंट झाला की जो पहिला जो फक्त एक चांगलं फर्निचर सेल करायचा विचार होता, तो आपण पॅन इंडिया कसं घेऊन जाऊ शकतो, आणि आपण आपले चांगले प्रोडक्ट्स आपण वर्ल्ड वाईड पण कसे मेड इन इंडिया बट सोल्ड अब्रॉड हे आपण कशा पर्स्पेक्टिव्हनी घेऊन जाऊ शकतो, तो एक खूप टर्निंग पॉइंट होता. आणि मग त्याच्या रूट्सवर आम्ही जेव्हा सुरू केलं, मग देन थिंग्स स्टार्टेड रोलिंग इन अ व्हेरी डिफरंट फॉर्मॅट. म्हणजे आम्ही खूप स्ट्रिक्टली गोष्टी फॉलो करतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम हे करतो. सर, MEA सोबत तुमचा किती वर्षांपासूनचा संबंध आहे? MEA सोबत आम्ही खूप लॉंग टर्म जोडले गेलेलो आहोत, आणि त्यामध्ये आम्ही एक असं सांगू शकतो की अ व्हेरी पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्म वेअर एव्हरीबडी कम्स टुगेदर ऑन द सेम नोट, आणि तुम्हाला एक्सपिरियन्स शेअरिंग पासून कित्येक गोष्टी, कित्येक प्लॅटफॉर्म्स ओपन होतात. सर, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो थ्रू तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? तर मी आवाहन एवढंच करू शकतो की एक खूप मोठा ग्लोबल प्लॅटफॉर्म एक भेटलेला आहे, जो आपल्या पुण्यामध्ये होत आहे हे एक्झिबिशन, आणि त्यामध्ये
खरंच शिकण्यासारखं आणि एक एक्सपिरियन्स साठी भरपूर काही गोष्टी आहेत ज्या मला वाटत नाही की पुण्यात आधी असं कधी इतक्या मोठ्या ग्लोबल लेवलला झालेलं आहे. तर मी निश्चितच म्हणेल की सगळ्यांनी व्हिजिट करा. माझा स्टॉल नंबर आहे D8788, जिथे आम्ही एक्झिबिट करतोय. आपणही लवकरात लवकर स्टॉल बुक करा, या एक्झिबिशनचा आणि या प्लॅटफॉर्मच्या मध्ये पार्टिसिपेट व्हा, एक नवीन जर्नी स्टार्ट करू.